की थेटपणे आपण 29 महापालिकांमध्ये भाजपचंच वर्चस्व येणार ते आता खरं ठरतंय की काय या दृष्टीने देखील प्रयत्न होताना दिसतील। त्याचबरोबर या विजयश्री खेचून आणल्यानंतर काय काय नेमकं घडताना दिसतंय ते स्पष्ट होताना दिसेलच। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, निवडणुकीच्या तोंडावर आयत्यावेळी भाजपमध्ये प्रवेश केलेले रवी राजा हे मात्र पराभूत झालेले आहेत। या ठिकाणी भाजपला मुंबईत चांगलाच दणका रवी राजा यांच्या रूपानं रवी राजा पराभूत झाल्याची बातमी ही समोर येते। रवी राजा यांचा पराभव जो आहे तो ठाकरेंच्या सेनेच्या जगदीश थेवलपिल यांनी केलेला आहे। रवी राजा हे पराभूत झालेले आहेत। या घडीची महत्वाची ही बातमी या क्षणी आपण पाहतोय आणि या संदर्भामध्ये खरं तर भाजपचे निकाल आणि सर्वात वेगवान निकाल फक्त लोकशाही मराठी आज महाराष्ट्रामध्ये सर्व प्रेक्षकांपर्यंत घेऊन जाते। भाजपला मुंबईमध्ये मोठा धक्का बसलेला आहे आणि याचं विश्लेषण करण्यासाठी आपण अनेक मान्यवरांना जोडले जातो आहोतच। यावेळेला स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर काँग्रेसचे स्वतः प्रवक्ते कपिल डोके आपल्यासोबत जोडलेले आहेत। कपिलजी, महा एक्झिट पोलचे निकाल, त्यानंतर अनेक गोष्टींवरती झालेल्या आजपर्यंतच्या टीका टिप्पण्या आणि त्यानंतर येत असलेल्या भाजपचं यश, तब्बल 29 महापालिकांपैकी 26 महापालिकांमध्ये भाजप कुठेतरी सरशी करत असल्याचं दिसतंय। जसं भाजपच्या नेत्यांनी बोललेलं होतं तेच चित्र पाहायला मिळतंय। याचं विश्लेषण काँग्रेस कसं करणार आहे? मुळात बघा, हा निकाल निश्चितच भाजप आता जरी पुढे दिसत असली तरी अंतिम निकाल हाती येईपर्यंत थोडासा वेळ आहे। परंतु एकंदरीत ही जी काही महापालिकेची निवडणूक झाली ही लक्षात राहण्यासारखी निवडणूक झाली। मी तर याला ऐतिहासिक निवडणूक म्हणेल, कारण 2009 वर्ष झाले, 2017 पासून तब्बल निवडणुका नाही आहेत। जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीनं त्या निवडणुका होऊ दिल्या नाहीत, हा आमचा अजूनही आरोप आहे। आता निवडणुका झाल्यात तर एक अनैतिकतेचा कळस गाठण्याचं काम भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये केलेलं आहे। आपण जर पाहिलं असेल तर सगळे अनैतिक प्रकार करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये केलेलं आहे। मला यादी सांगू शकाल का? अगदी आम्ही सांगतो ना, म्हणजे निवडणूक आयोगाला